स्टार्ट. वादीने प्रस्तुतचा दावा प्रतिवादी विरुद्ध रक्कम वसूल होऊन मिळण्याकरिता दाखल केलेला आहे. वादीचे थोडक्यात कथन असे आहे की वादी व प्रतिवादी यांचे दरम्यान मित्रत्वाचे, घरोब्याचे व विश्वासाचे संबंध होते. परिच्छेद. प्रतिवादी हा बांधकाम व्यावसायिक असून प्रतिवादीने शहर कोल्हापूर महानगरपालिका ए वार्ड येथील 851/5 बिगर शेती प्लॉट नंबर 2 चे क्षेत्र 156.1 चौरस मीटर ही मिळकत खरेदी करून त्यावर रॉ हाऊस पद्धतीचे बांधकाम करून विक्री करण्याचे योजले होते. तथापि सदर प्लॉट खरेदी करून त्यावर बांधकाम करण्याकरिता प्रतिवादीस आर्थिक अडचण निर्माण झालेली होती. सदरची आर्थिक अडचणीची बाब प्रतिवादीने वादीस बोलून दाखविली व प्रतिवादीने वादीकडे रक्कम रुपये 16,50,000 ची विनंती करून मागणी केली. वादीने स्वतः जवळील व वडील श्री रामराव पाटील यांच्याकडून रक्कम घेऊन प्रतिवादीस दिनांक 18/12/2012 रोजी रक्कम रुपये 8 लाख व दिनांक 7/6/2013 रोजी रक्कम रुपये 8,50,000 अशी एकूण रक्कम रुपये 16,50,000 रोखीने बिनव्याजी हात उसने अदा केली. परिच्छेद. प्रतिवादीने त्याचे व्यवसायाकरिता वादीकडून हात उसने घेतलेली रक्कम रुपये 16,50,000 परत करण्याकरिता प्रतिवादीने त्याचे खाते असलेल्या श्री वीरशैव कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कोल्हापूर शाखा कळंबा या बँकेवरील अनुक्रमे रक्कम रुपये 8 लाख चा दिनांक 28/2/2014 रोजीचा धनादेश क्रमांक 299 व रक्कम रुपये 8,50,000 चा दिनांक 30/8/2014 रोजीचा धनादेश क्रमांक 300 असे 2 धनादेश दिले व ते वटण्याची हमी दिली व त्याकरिता प्रतिवादीने ठरलेले अटी व शर्तीप्रमाणे दिनांक 1/8/2013 रोजी सदर वादीचे नावे साक्षीदाराचे समक्ष लेखी करारपत्र लिहून दिले व सदरचा करार नोटराइज्ड झालेला आहे. परिच्छेद. प्रतिवादीच्या सूचनेप्रमाणे वादीने रक्कम रुपये 8,50,000 चा दिनांक 30/8/2014 रोजीचा धनादेश क्रमांक 300 वादीने त्याचे खाते असलेल्या बँक ऑफ इंडिया शाखा शाहूपुरी कोल्हापूर येथे दिनांक 18/11/2014 रोजी जमा केला असता सदरचा धनादेश फंड्स इन्सफिशियंट या शेऱ्याने दिनांक 19/11/2014 रोजी परत आला. सदर बाबत वादी यांनी आपले वकिलांमार्फत दिनांक 17/12/2014 रोजी प्रतिवादीस रजिस्टर AD पोस्टाने नोटीस पाठवून सदर धनादेशाच्या रकमेची कायदेशीर मागणी केली. सदरची नोटीस प्रतिवादीने हेतुपुरस्पर स्वीकारली नाही व रक्कमही परत केली नाही. दिनांक 2/11/2015 रोजी वादीने सदर रकमेची मागणी केली असता प्रतिवादीने रक्कम देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे वादीने प्रस्तुतचा दावा दाखल केला आहे. सदर प्रकरणात प्रतिवादी यांनी दाव्यामध्ये हजर होऊनही कैफियत दिली नाही म्हणून निशाणी क्रमांक 1 वर आदेश पारित करून प्रतिवादी विरुद्ध सदर प्रकरण विना कैफियत
चालविण्यात आले. वादपत्रातील कथनावरून खालील मुद्दे माझ्या विचारार्थ उत्पन्न झाले, ज्यांना मी माझे सकारण निष्कर्ष नोंदविले आहेत. परिच्छेद. सदर प्रकरणात वादीचे म्हणणे असे आहे की प्रतिवादीने वादी यांचेकडून दिनांक 18/10/2012 रोजी रक्कम रुपये 8 लाख व दिनांक 7/6/2013 रोजी रक्कम रुपये 8,50,000 अशी एकूण रुपये 16,50,000 रोखीने हात उसनवार घेतली होती. सदर रकमेच्या परतफेडीपोटी प्रतिवादीने वादीला रक्कम रुपये 8,50,000 चा दिनांक 30/8/2014 रोजीचा धनादेश क्रमांक 300 दिला. तो वादीने त्याचे खाते असलेल्या बँक ऑफ इंडिया शाखा शाहूपुरी कोल्हापूर येथे दिनांक 18/11/2014 रोजी जमा केला असता सदरचा धनादेश फंड्स इन्सफिशियंट या शेऱ्याने दिनांक 19/11/2014 रोजी परत आला. सदर बाबत वादी यांनी आपले वकिलामार्फत दिनांक 17/12/2014 रोजी प्रतिवादीस पोस्टाने नोटीस पाठवून सदर धनादेशाच्या रकमेची कायदेशीर मागणी केली. परिच्छेद. वादीचे हे सर्व कथन वरील सिद्ध दस्तऐवजावरून सिद्ध झालेले आहे. सदरहू प्रकरणात वादीने निशाणी 34 नोटराइज्ड करारपत्र दाखल केले आहे. त्या करारपत्रानुसार वादीने प्रतिवादीस रुपये 16,50,000 रोखीने दिलेले आहेत ही बाब सिद्ध होते. तसेच प्रतिवादीने वादीला त्या मोबदल्यात एक धनादेश दिलेला आहे. सदरहू धनादेश निशाणी 35 सादर आहे. सदरहू धनादेश हा न वटता परत आलेला आहे. त्यामुळे वरील कागदपत्रांची पडताळणी केली असता हे सिद्ध होते की वादीने प्रतिवादीला रोख रक्कम रुपये 8,50,000 दिले होते व त्याची परतफेड प्रतिवादीने केलेली नाही. सदरहू वादीचा पुरावा हा उलट तपासणी अबाधित राहिला आहे. सर्व कागदपत्र हे दर्शवितात की वादीने प्रतिवादीला दाव्यातील नमूद रोख रक्कम दिली होती व त्याची परतफेड प्रतिवादीने केली नाही. या सर्व दस्तऐवजांना साक्षीदार क्रमांक 1 याने त्याच्या तोंडी पुराव्यात कायद्यानुसार सिद्ध केले आहे. सदर प्रकरण विना कैफियत असल्याने या साक्षीदाराच्या पुराव्याला काही आव्हान नाही. वादीचे म्हणणे असे आहे की प्रतिवादीने वादीकडून घेतलेल्या मालाच्या हात उसनवार रकमेची परतफेड केली नाही. त्यामुळे वादीने प्रतिवादींना कायदेशीर नोटीस पाठवून रकमेची परतफेड करण्याचे निर्देश दिले, परंतु प्रतिवादीने नोटीस स्वीकारली नाही व रकमेची परतफेड करण्याचे निर्देश दिले, परंतु प्रतिवादीने नोटीस स्वीकारली नाही व रकमेची परतफेड केली नाही. या ठिकाणी ही बाब पाहण्यासारखी आहे की वादीने ही नोटीस त्याच्या पुराव्यात सिद्ध केली आहे. या ठिकाणी हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे की प्रतिवादीला समन्स लागू झाल्यावर देखील ते प्रकरणात हजर झाले नाहीत. अशा परिस्थितीत सदर प्रकरणात प्रतिवादी हजर न झाल्याने त्यांच्याविरुद्ध विपरीत अनुमान काढून हे मान्य करणे न्यायोचित आहे की प्रतिवादीने वादीच्या हात उसनवार रकमेची परतफेड केली नाही. मुद्दा क्रमांक 1 ते 3 करिता होकारार्थी निष्कर्ष नोंदवित आहे व मुद्दा क्रमांक 4 च्या उत्तरार्थ खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.